महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात एक मोठी बातमी सुप्रीम कोर्टातनं। विधानसभेच्या अध्यक्षांनी तुर्तास कोणताही निर्णय घेऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सत्तांतराचा सगळा वाद हा थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलाय। सुप्रीम कोर्टातनं या घडीची सर्वात मोठी बातमी समजतेय। विधानसभा अध्यक्ष, आत्ताचे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, ज्यांची नियुक्ती भाजपकडनं करण्यात आलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी तुर्तास कोणताही निर्णय घेऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, कोर्टातनं काय माहिती समोर येते? ज्ञानदा, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। खरं तर सुप्रीम कोर्टानं एक बाब स्पष्ट केलेली आहे की हे मॅटर जे आहे ते संवैधानिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, गंभीर आहे आणि त्यामुळं तातडीने याची सुनावणी होऊ शकलेली नाहीये। उद्या पण याची सुनावणी होणार नाही हे कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। कदाचित थोडासा वेळ लागेल हे संकेत दिलेले आहेत आणि सोबतच जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत अपात्रतेसंदर्भातला निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये हे सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे। आणि जेव्हा अध्यक्ष इथं म्हटलं जातं तेव्हा दोन्ही अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष आणि सध्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, कारण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिलेली होती त्यांच्या उत्तराची मुदत उद्या संपते आहे आणि त्यामुळं त्याच्यानंतर कुठला निर्णय जो आहे तो होऊ शकला असता, पण कोर्टानं आता त्याच्यावरती एक प्रकारे स्थगिती आणलेली आहे। अध्यक्ष म्हणजे पीठासीन अधिकारी, उपाध्यक्ष या बाजूचे असतील किंवा अध्यक्ष, हे दोघेही अपात्रतेसंदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो घेऊ शकणार नाहीत। खरं तर आजच ही सुनावणी होईल असं वाटत होतं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि या एका सुनावणीवरती बरीच राजकीय गणितं सुद्धा अवलंबून आहेत। मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा त्यासाठी थांबल्याची चर्चा जी आहे ती आपण ऐकतो आहे, पण हे मॅटर जे आहे ते आजच्या कामकाजामध्ये लिस्ट झालं नाही आणि सुरुवातीलाच शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर एक प्रकारे नाराजी बोलून दाखवली की हे इतकं गंभीर प्रकरण आहे, आम्ही आधी सगळ्यांना कल्पना दिलेली होती, तर हे मॅटर आज का लिस्ट होऊ शकलेलं नाहीये। तर त्याच्यावरती सरन्यायाधीश रमण्णा यांनी असं म्हटलं की हे प्रकरण संवैधानिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, घटनात्मक पैलू याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं इतक्या तातडीनं बेंचचं जे गठन जे आहे ते होऊ शकलेलं नाहीये। त्यामुळं एक स्पष्ट दिसते, सगळ्यात महत्त्वाचं की सुनावणी लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। उद्या सुद्धा सुनावणी होणार नाही हे स्पष्ट आहे। पुढची तारीख कदाचित पुढच्या आठवड्यामधली सुद्धा असू शकते। त्यामुळं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलेलं आहे की हे मॅटर गंभीर आहे, त्यामुळं हा सगळा खेळ जो आहे तो प्रदीर्घ काळ चालत राहू शकतो आणि दुसरीकडे तोपर्यंत अपात्रतेसंदर्भातले निर्णय जे आहेत ते अध्यक्षांना घेता येणार नाहीये। प्रशांत, आत्ताचा जो निर्णय किंवा आत्ताची जी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केलेली आहे ती नेमकी कोणत्या याचिकेसंदर्भात करण्यात आली आहे? खरं तर याचिका ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रितपणेच ऐकल्या जात आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची याचिका किंवा प्रश्न हा होता की शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचं पण नाव आहे, त्या 16 पैकी एक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर या अपात्रतेसंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आहे की नाही, कारण त्यांना या अधिकारापासून रोखलं जावं यासाठी शिंदे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं याच्यामध्ये काही रिटर्न रिप्लाय देण्यात आलेले होते आणि दुसरीकडे ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, फ्लोर टेस्ट, त्याच्यानंतर सरकारला बोलावणं, नवीन सरकार स्थापन करणं, याच्या संदर्भात सुद्धा एक नवीन याचिका शिवसेनेने केलेली आहे। तर या सगळ्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आज होऊ शकलेली नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आमदारांच्या अपात्रतेचा आहे, कारण पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यामध्ये शिंदे गटाची ही कृती बसते की नाही आणि जर बसत असेल तर त्यांची अपात्रता झाल्यानंतर पुढचं सरकारचं भवितव्य काय असणार, हे सगळे प्रश्न आहेत, त्या संदर्भातली ही सुनावणी होती। प्रशांत, पण मग याचा परिणाम मंत्रिमंडळाच्या स्थापनेवरती होऊ शकतो? कारण चर्चा हीच आहे की आतापर्यंत मंत्रिमंडळाची स्थापना का होऊ शकली नाही, तर कोर्टात हा सगळा प्रश्न प्रलंबित आहे। सुनावणी पुढे जाते, मंत्रिमंडळ स्थापन करणेही लांबणीवर पडू शकतं यामुळे? नक्कीच ती एक शक्यता आहे, पण इतका जास्त काळ सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार नाही, कारण कोर्टाचा निर्णय यायला कदाचित खूप वेळ लागेल। असं होणार नाही की पुढच्या सुनावणीची तारीख दिल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा लगेचच निर्णय येईल, कारण त्या संदर्भातले काही नोटिसा द्याव्या लागतील, कोर्ट सुनावणी करत राहील आणि त्यामुळे आता हेच बघावं लागेल की इतक्या प्रदीर्घ काळ मंत्रिमंडळ विस्तार थांबेल की नाही। एक दिसतंय की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अपात्रतेची कुठलीही कारवाई होणार नाही आणि तोपर्यंत एक प्रकारची निश्चिंतता जी आहे
ती दोन्ही गटांमध्ये सुद्धा असणार आहे. फक्त बघावं हेच लागणार आहे की अपात्रतेचा अधिकार आता कुणाला असणार. आधीचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ज्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पेंडिंग होते त्यांच्याकडे येणार की नवीन अध्यक्षांच्याकडे येणार, कारण त्याच्यातनं सुद्धा खूप राजकीय उलटफेर जो आहे तो होऊ शकतो. आणि त्यामुळं कदाचित शक्यता आहे की मंत्रिमंडळ विस्तार या सगळ्या म्हणजे घडामोडी किती लांबतायत हे बघून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल. प्रशांत, गेले काही दिवस 11 जुलै ही तारीख महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची होती सत्तांतराच्या दृष्टिकोनातनं. पण आज सकाळी अचानक समजलं की सुनावणी कदाचित लांबणीवरती पडू शकते. आपल्या प्रेक्षकांसाठी सांगशील की असं नेमकं काय झालं की आज सुनावणी होत नाहीये, आज निर्णय येत नाहीये सगळ्या घडामोडींविषयी? खरं तर कालपासूनच सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं राजकीय आणि कायदेशीर वर्तुळामध्ये सुद्धा, की हे मॅटर अजूनही लिस्ट का झालेलं नाही आहे. उद्याच्या कामकाजामध्ये त्याचा समावेश नव्हता आणि आयत्या वेळी तो होऊ शकेल का याचेसुद्धा प्रयत्न चालू होते, मात्र ते होऊ शकलेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण याचं हे आहे की याच्या आधीची जी सुनावणी झालेली होती सुप्रीम कोर्टामध्ये ती व्हॅकेशन बेंचसमोर झालेली होती. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या चालू होत्या आणि त्यामुळं आयत्या वेळची ही सुनावणी होती. आता जेव्हा हे प्रकरण येणार आहे तेव्हा रेग्युलर बेंचसमोर ते प्रकरण येणार आहे. आणि जसं सरन्यायाधीश रमण्णा यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये घटनात्मक पैलू आहेत आणि त्यामुळे कुठल्या पीठासमोर हे प्रकरण सगळं लावायचं याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो झालेला नव्हता. म्हणजे केवळ हे कार्यालयीन कामकाजाची विषय आहे किंवा ती उणीव आपण म्हणता येईल की ज्याच्यामुळं हे प्रकरण जे आहे ते आज लिस्ट होऊ शकलेलं नाही आहे. उद्या पण ते होणार नाही हे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे आता 2 दिवसानंतर कुठलीही तारीख या सगळ्या सुनावणीला मिळते हे बघावं लागेल. पण एक नक्की आहे की खूप महत्त्वाचं हे प्रकरण होतं. 11 जुलैकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण सरकारचं भवितव्य याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे 30 जूनला शपथविधी झाला, मात्र त्याच्यानंतर 11 दिवसानंतर सुद्धा दुसऱ्या कुठल्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही आहे. एकदा का ग्रीन सिग्नल मिळाला की मग मंत्रिमंडळाची स्थापना करता येईल असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र इतकी महत्त्वाची सुनावणी होती ती आज मात्र कुठल्याही कारणामुळं होऊ शकलेली नाही. प्रशांत, आणखी 2-3 मुद्दे आहेत ज्याविषयी अर्थात